नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 19 मार्च 2026. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आता गुढीपाडव्याची तयारी चालू आहे. हे काय फुलं पण काढलेत, थोडी देवाला घातली आणि थोडी गुढीपाडवायला पण ठेवलेत. लिंबाचा पाला पण काढला आहे. हे लिंबाचा पाला काढला आहे, साडी ठेवल्या. यात काय ते गुढीपाडव्याचं ते हे आहे, माळ आहे गुढीपाडव्याची. आणि हा तांब्या सगळं तयार करून ठेवलं आहे. आणि आता काठी आहे तिकडं धुवून ठेवल्या काठी. रश्शी ही एक रश्शी ठेवल्या बांधाय. अजून एक आहे ती कुठं आहे, ही एक रश्शी आहे. ही काळी रश्शी अरे ही बैल बांधायची आणि कुठलं इथं इथं ह्या खिडकीला इथं खिडकीला बांधायचं ना, दरवेळी बांधतो तसं. वल्ली केली का रश्शी? घाट मारायला पाहिजे नाही वली गेली. हां हां हां. ते बंद कर दे. कटेपासून गेलो का पटकन काठी धुतल्या का? घेऊन घे. धुतल्या बी थांब. हां आणू आहे काठी. मोबाईलची काठी आणाय पाहिजे आता. लई मोठी काठी आहे. असू दे, सगळ्यांपेक्षा आमचीच मोठी काठी आहे ही. बघा, पप्पाला म्हणलं कमी करतो तिथनं, नको म्हणते ते. असू दे. ठीक आहे, पाण्यानं धुतले सगळे चकाचक. आता नेतो पुढं. काय करायला? स्वयंपाक करायला सोय. साडी हे जरा कुठे गेलीत? मागं गेलीत वाटतं. ठेवतो इथं. हळदी कुंकू केली गुढी उभा. ठीक आहे, आमची गुढी उभा झाली. आता हळदी कुंकू लावतो. साखरचा दिवस दाखव. साखरचा का पोळ्या व्हायच्या. अगं हे कुठं आहे? गुळ दाखव. हा हळद कुंकू. ते काय तिथं आहे? हा हा इथं आहे. हा लावताय का? लाव. कशा आहे गुढी पडवा बघा. उंच आहे गुढी, काठी लय उंच आहे ना. आता हळदी कुंकू लावतो जरा. लावले की सरळ दिसायला हे दिसणं झालंय. पाक घासून लावलं पाहिजे हळदी कुंकू. लावले. आता काय पाहिजे? नाव असं लावली खाली. आता काय पाहिजे? रांगोळी. फुलं, उदबत्ती. रांगोळी कुठं आहे? रांगोळीच्या खोक्यात आहे बा पांढरी. कुठल्या खोक्यात? खोक्यात आहे तिथं रांगोळी बिंगोळी. हा, आता रांगोळी कुठल्या खोक्यात ठेवल्या? खाली रांगोळी. ए इथं काय गावं ना मला. कुठं आहे खोका? तिजोरीच्या खाली आहे का? कुठं दिसत नाही इथं. आवडते आहे का? या खोक्यात आहे वाटतं रांगोळी. हाय हाय. अगं पांढरे आहे का या? बघू. तू काढ मग. हो अगं पांढरे कुठं आहे यात? पांढरी रांगोळी दिसना. हाय हाय पांढरी हाय. पांढरी रांगोळी. आता इथं रांगोळी काढायची ना. मला येत नाही रांगोळी, तरी पण काढतो. ही अशी काढतो रांगोळी. हे फुल काढली. फुल हे बघा, फुल काढले. बस का? चांगलीच काढले की का? ठीक आहे. उदबत्ती, फुलं. ही ठेवतो रांगोळी. मला येत नाही रांगोळी काढाय. फुलं ठेवतो. आता रांगोळी काढली तर फुलं ठेवतो. एक 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 ठेवतो यात फुलं. बघा माझी रांगोळी कशी काढल्या बघा व्यवस्थित. पण मला येत नाही ना रांगोळी काढाय, म्हणून अशी काढली फुलं. काठी लय उंच आहे. पप्पाला म्हणलं काठी कमी करा, नको म्हणते ते. असू दे. सगळ्यात उंच आमचीच गुढी आहे का? किती उंच आहे.
घोडी उभा केली. सगळं मीच केलं आहे घोडी उभा. ते साडी बेडी लावल्या मी, म्हणजे तांब्या बिंब्या सगळं बांधले बिरले. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असतं, पण आता व्हिडिओ करायला आमच्या घरात कोण बारकं मुलगा नाही ना. मी आणि राहुल दोघंच आहे. त्याच्याबरोबर तर काय मी बोलत नाही. त्याला व्हिडिओ करायला हवं म्हटलं तर बारकं पोरगं कोण तर पाहिजे व्हिडिओ कराय. तसं आमच्यात कोण नाही ना, त्यामुळे मी गुढी बिडी बांधत्याला उभं केलेलं व्हिडिओ करू शकलो नाही. जेवढं होईल तेवढं केलं आहे तुमच्यासाठी. कारण की कोणतरी असतं ना, भातचा बिच्चा कोणतरी असतं ना, त्याला व्हिडिओ करायला लावला असता. कारण की ऐका होती ती ना, व्हिडिओ करू नको पहिला ती गुढी बांध. तरी पण मी कसा तरी व्हिडिओ केला आहे हळूहळू. म्हणजे का होत होती ना, ते पहिला व्हिडिओ जाळ बंद कर पप्पा पण का होत होतं. मी म्हटलं असं ते बसा जरा करतो आहे म्हटलं. कसा तरी केला जरा. मग ठेवला मोबाईल. मग गुढी बिडी बांधली व्यवस्थित झालं. हे काय इथं बांधल्या, ते काय खिडकीला बांधलं आहे सगळं. खाली काय बांधलेलं आहे बरोबर मध्ये बांधलं आहे. म्हणजे मध्ये बांधले की व्यवस्थित राहते ना गुढी उभी. खाली बांधली की इकडं तिकडं वाकडे होणार आहे, त्यामुळे खिडकीला बांधलं इथं. आता आईनं पोळ्या केल्यात आज. पोळ्या आणि भजी बिजी काय केलं. हे बघा ह्या पोळ्या केल्या त्या. यात आहे भात केला आहे. ती आमटी केल्या बघा डाळीची. कसं आहे रबरबीत आमटी. आणि दुसरं काय केलं आहे भजी. हां ठीक आहे, भजी केल्यात. सकाळी लवकर उठून भजी केल्यात आईनं. किती वाजता उठलेली, 6ला उठलेली सकाळी. सगळ्यांच्या अगोदर पोळ्या झाल्यात आमच्या. सकाळी लवकर उठून. की काय नाही, ही पुरण आहे थोडंसं बारीक झालं नाही ना, त्यामुळं आईनं थोडं काढून ठेवलं आहे. हे बारीक झालं नव्हतं ना एवढंसं, साईडला काढून ठेवलं आहे आईनं.